झालं लगेच मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं कडक विषय हार्ड व्हिडिओ आणल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं तर सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करायचं असतं मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे एका प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे का ग्रुप्स वगैरे एकदम छान असं ॲड करून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला या ग्रुप्समध्ये किंवा असं जे का राईट साईडला जे का फोटो लावण्यासाठी जागा वगैरे ठेवले तर फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं. सर्वात अगोदर आपला ग्रुप्स ॲडिट करून घ्यायचं. सर्वात पहिले फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का मधात एक फोटो दिसत आहे मित्रांनो, मग जर तुमचे फोटो असेल त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे जे का तुमचे फोटो आहे तर फोटोला ॲड करून घ्या. जसं की आपला अशाच प्रकारे फर्स्ट फोटो ॲड करून घेतो. मग लास्ट म्हणून ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करून या 2 लेअर वर ठेवायचं मित्रांनो. दोन्ही लेअरच्या खालच्या बाजूला फोटो ठेवायचं मित्रांनो. फोटो ठेवल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडजस्ट करून घ्या. जसं मी ॲडजस्ट करतो त्या स्टेपमध्ये ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मध्ये एक फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेऊन प्रेस करायचं मित्रांनो. प्रेस करून दोन्ही लेअरच्या खालच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो. ठेवल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी ॲडजस्ट करता त्या स्टेपमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं अशा प्रकारे थर्ड ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं मी सांगितलं त्या स्टेपमध्येच तुम्ही पण हे पण करून घ्या मित्रांनो. केल्यानंतर मग आपलं आणखीन आपलं अशा प्रकारे जे का ग्रुप्स वगैरे लहान वगैरे झालेले दिसून जातील मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे जे का अशा प्रकारे 18.21च्या ग्रुपला घेतला याच मित्रांनो. मग आपलं जे का 2 नंबरचे ग्रुप लहान झाले दिसत आहेत तर 2 नंबरच्या ग्रुपला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे का 18.21च्या पुढे जितके काय बीट्स आहेत सर्व बीट्समध्ये आपला फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग सर्वात अगोदर आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जर फोटो लहान असेल तर अशा प्रकारे जसं मी दोन्ही बटन स्क्रॉल करून मोठं करत आहे फोटोला त्या स्टेपमध्ये मोठं करून घ्यायचं मित्रांनो. मोठं केल्यानंतर जसं मी सेट करतो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. जर फोटो लहान असेल तर सेकंड बीटला जायचं. फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे दोन्ही बोटांना मोठी करून घ्यायचं. जसं मी मोठी करतो त्या स्टेपमध्ये मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या सेकंड बीटला फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. फोटोला ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं. फोटोला ओढून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती पण क्लिक करून घेऊ शकतो. जसं की आपलं फुल स्क्रीनमध्ये सेट झालेली दिसून जाईल. मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला जे काही फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसून मित्रांनो. ग्रुपवरती प्रेस करायचं मित्रांनो. प्रेस करून वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो. एकदम छान असं दिसून जाईल. इमोजी पेज वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो. मग आपलं या फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे काही सर्व काही फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे. आता त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. पेस्ट बीट केल्यानंतर मग आपला 18.21च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो असं एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला आणखीन ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जायचं. मग आपल्या लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर सेकंड बीटला जायचं. मग आपल्या
डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायचं. जे का खालची फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपला आणखी थर्ड बीटला जायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायचं. खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखी फोर्थ बीटला जायचं. मग डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट क्लिअर करून घ्यायचं. की खालचे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये आता अशा प्रकारे एका सॉन्ग आहे मित्रांनो. ह्या सॉन्गला ॲड करून घ्यायचं जसं की आपल्या व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं. एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर मग आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग जे का खालचं व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग जर आपला अशा खालच्या बाजूला एक फोटो आहे मित्रांनो. लोगोचे फुल स्क्रीनमध्ये फोटो आहे मित्रांनो. या फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मग आपल्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.